नमस्कार मैत्रिणो, कशा आहे? छानच राहा. माझे छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, इथं मस्त अशी कवळी कवळी गवार घेतलेली आहे मैत्रिणो. आपण दरवेळेस तीच तीच गवार खाऊन कंटाळा येतो. मग आता गवार कशी बनवायची? अगदीच तोंडाला चवी नाशी पहा. इथं मी मस्त फक्त नाकण बुडखं काढून घेतलेले आहेत आणि इथे घेतल्यात मिरच्या पहा. आता ह्या मिरच्या बी काय करणार आहे पहा मैत्रिणो, अशा उभ्या एक तुकडा मधी करून अशा त्या चिरून घेणार आहे. बघा, ह्या मिरच्या सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच चिरून घ्यायच्यात. कारण की कधीतरी वेगळी गवार खाल्ली की खरंच खूप छान लागते, खायला बी अक्षरशः तोंडाला चव येते. अशी ही गवार आहे मैत्रिणीनो, पाहू शकता तुम्ही. पहा बरं, दरवेळेस मसाल्याची करून अशी करून कंटाळा येतो खाऊन. मग कधीतरी अशी मस्त गवार कधीतरी खायला सुद्धा खूप भारी वाटते आणि अक्षरशः तुमच्या टिफिनसाठी 4 दिवस टिकन आणि प्रवासाला बी न्यायला ही गवार एवढी भारी लागते ना, खूपच टेस्टी. अगदीच घरातली माणसंसुद्धा सगळी आवडीने खातील मैत्रिणीनो. पहा, आता इथं संपूर्ण ह्या मिरच्या अशा पद्धतीने मी चिरून घेते. अक्षरशः आपल्याला त्यातल्या मिरच्या बी खाता येईल अशी गवार आपल्याला बनवायची, कारण की मिरच्या बी काही तिखट नाही आहे, त्याच्यामुळे मी अशा चिरून घेतल्यात. पहा इथं मस्तपैकी अशा चिरून घेणार. हे बघा, आणि मैत्रिणीनो, मिरच्यांची देठंसुद्धा मी तशीच ठेवल्यात बरं का. देठं वगैरे काही काढलेली नाही आहे. चला, आता इथं पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये टाकणार आपण तेल. तेलामध्ये जिरी मोहरी टाकायची आणि मस्तपैकी त्या मिरच्या टाकून द्यायच्यात. बघा, मिरच्या छान परतून घ्यायच्या बरं का मैत्रिणीनो, मस्त अशा परतून घ्यायच्यात. मिरच्या चांगल्या परतल्या, हो का, मस्त अशा खरपूस मिरच्या परतलेल्या आहेत मैत्रिणीनो. पहा, त्याच्यानंतर आपल्याला त्यात कोथिंबीर टाकून द्यायची. पहा मैत्रिणीनो, अशी कोथिंबीर टाकायची, मस्तपैकी तडका बसला पाहिजे ना अशी गवार द्यायची टाकून. अशी कवळी लसलशीत गवार आहे, अगदीच छान. आणि पूर्ण गवार आता मस्त अशी परतून घ्यायची. पहा पहा, अशी खालवर करायची. अक्षरशः वेळ नाही लागत, 5 मिनिटाच्या आत ही गवार तयार होते मैत्रिणीनो. पहा मस्तपैकी. पहा कधीतरी अशी गवार करून, खूपच छान आणि खायला बी खूप टेस्टी. आणि अशी गवार करायची म्हणलं तर आपल्याला एकदम अशी कवळी लसलशीत लागते. बघा, पहा इथं थोडासा गरम मसाला टाकला आहे मैत्रिणीनो, तो सुद्धा मी नाही, सॉरी, गरम मसाला नाही, जिरी पावडर टाकलेली. पहा, तीसुद्धा पूर्ण मी हलवून घेते याच्यात. त्याच्यानंतर टाकणार आहे चवीनुसार मीठ. आपल्याला करायची खारी गवार. मग पहा, ही खारी गवार एवढी टेस्टी लागणार आहे ना, खूप छान. अहो, शिल्लक राहणार नाही, अगदी केल्या केल्या संपूर्ण गवार संपणार आहे ही. एवढी अप्रतिम चव लागते याची. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, आपण त्याच्यात आहे ना 2-3 चमचे हा शेंगदाण्याचा कूट टाकून देऊया. पहा, अजूनच छान चव लागते. आणि पूर्ण असं मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, थोडंसं पाणी वाटणार आहे, जास्तही नाही वाटायचं, की आपली गवार तेवढ्या शिजली पाहिजे. आणि त्याच्यावर आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचे. 2 मिनिटांनी पुन्हा चेक करायचं. पहा, याच्यात पाणी आहे. आणि पुन्हा मी झाकण पुन्हा ठेवणार आहे बरं का. एकदा गवार खालवर करणार. पहा, अक्षरशः गवार शिजतच आलेली आहे आपली, पण तरी बी एक वाफ आपल्याला काढून घ्यायची. एक वाफ काढल्याच्या नंतर पहा, गवार पूर्ण आपली तयार झालेली. पहा काय सुंदर गवार दिसते आणि खायला बी खूप टेस्टी. अहो, निस्ती म्हणलं तरी तुम्ही खाणार ती गवार, एवढी भारी लागते. पहा मैत्रिणीनो, झाली का नाही छान? कशी वाटली गवार मैत्रिणीनो, नक्कीच सांगा. चला, उद्या भेटूया आपण. बाय.